कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी माझ्या बहिणीसाठी जीवही देऊ शकते। मी माझा शब्द नक्की पाळेन। आता तुझी टर्न। येस येस अंकल, मी एका पायावर तयार आहे। तुम्ही फक्त सांगा काय करायचं। माझ्याशी लग्न कर। मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये। मी तुम्हाला रिजेक्ट करते। And the lucky girl is लीला। आजी, आता एजेंनी श्वेताला निवडलंय ना, ती कधीपासून बिचारी नुसतीच उभी आहे। आपण एजेंना बोलवून पटकन विधी करून टाकूया ना। हो चला चला। हो 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 बरोबर आहे। आमची श्वेता कधीपासून तयार आहे। बोलवा बोलवा। काय बोलवा काय? हे बघा, माझी मुलगी एजंटशी बोलायला गेली। ती येईपर्यंत कुठली घाई करू नका, थांबा जरा। हो ऐका ना, संपलंय आता सगळं। आता एजंटने निर्णय घेतला ना, आता बोलून काहीच उपयोग नाहीये। माझ्या मुलीबद्दल काय बोलायचं नाही? हा का नाही बोलायचं? हा का नाही बोलायचं? आले मोठे शाणे, मग अशी माझ्या मुलीबद्दल हे बोलतात तेव्हा काही आलात तोंड उचकटायला? आता स्वतःच्या मुलीवर आले तर मिरच्या झोंबायला लागले तुम्हाला? शिशी, काय तुमची ही भाषा? तुम्ही मर्यादा ओलांडताय। हा घ्या, आता ह्या मला शिकवणार मर्यादा काय आहेत ते। एकदा स्वतः मागच्या दाराने आलात आणि पहिला नंबर लावलात। हीच आहे ना ती मुलगी? हिच्यामुळे माझ्या लीलाला त्या एजेने नाकारलंय ना? हिला तर आता मी सोडणार। हो काय काय? हा मावशी आई, लीला काढली समजूत? हा काय म्हणाले एजे? माफ केलं ना त्याने तुला? हा बोल ना, बोल काय झालंय? एजे लग्न करणार आहेत। पण माझ्याशी नाही। आज माझं आणि एजेंटचं नातं संपलंय। आपण निघूया। पण लीला, बाबा आता बोलण्यासारखं काही उरलं नाही। आपण इथे अजून नको थांबायला, निघूया। नाही, कसं निघूया? नाही नाही, आपण इथून कसं निघणार? साखरपुडा झालाय तुझा। साखरपुडा झाला म्हणजे अर्ध लग्न झालं असं असतं। तू इथेच राहणार आहेस? हा अगं, आता उलट आम्ही परके झालो तुला। तुमच्या ज्या फालतू गप्पा आहेत ना, तुमच्या घरी जाऊन मारायच्या। निघा इथून। नाही, आम्ही निघणार नाही। हा मी निघणारच नाही। अरे नाही जाणार मी इथून, कुठेही जाणार नाही। आम्ही कुठेही जाणार नाही। मला न्याय मिळालाच पाहिजे। माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे। मला माहिती तुम्ही श्रीमंत लोक आहात ना। तुम्ही आम्हा गरिबांविरुद्ध षडयंत्र रचताय। तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय हे। तुमचा कांगावा बंद करा, नाही तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल। बोलवा सिक्युरिटीला बोलवा, एजंटला बोलवा, आधी एजंटला बोलवा। मला त्यांच्याशी बोलायचंय। असं कसं करू शकतात ते? माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। तुझ्या फॅमिलीचा अजून अपमान होऊ नये असं वाटत असेल ना तुला, तर आत्ताच्या आत्ता यांना घेऊन निघ इथून। निघा प्लीज। मध्यमवर्गीय माणसं होत आम्ही कोणाला तोंड दाखवणार आहोत? काय होईल आमचं? कालिंदी यांना काय कळणार आहे? तिचे या घरामध्ये पाऊल पडलं आणि एक नवीन चैतन्यच घरी आलं।
हा म्हणतात सगळे लीला खूप चुका करते, ती खूप वेंधळी आहे, पण मला नाही असं वाटत. असेल ती वेंधळी, पण ती मनानं खूप साफ आहे रे. तिच्यामध्ये ना कशाची चढाओढ नाहीये, श्रीमंतीबद्दल आस नाहीये, कुठलाच आव नाही आणत ती. अगदी स्वच्छ निर्मळ मनाची निरागस मुलगी आहे ती. अशी मुलगी ना आजकालच्या जगामध्ये शोधून पण सापडत नाही. आणि अशा मुलीला तू नकार दिलास. असं जर तुला करायचं होतं अभिराम, तर मग आम्हाला आशा तरी कशाला दाखवलीस तू? अंतराची शेवटची इच्छा पूर्ण करणं हेच माझं ध्येय होतं आई, आणि ती आता पूर्ण होते. तुला तुझी सून मिळणार आहे आणि माझ्या सुनांना त्यांची सासू. फरक इतकाच आहे की आता या घरात लीलाच्या जागी श्वेता येणार आहे. आणि माझ्या या निर्णयाने आपल्याला काहीही फरक पडणार नाहीये. असं कसं बोलतोस तू अभिराम? अरे तुझी होणारी बायको कोण आहे? त्यामुळे तुझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, काही फरक पडणार नाही. नाही, कारण की तुला माहिती आहे हे लग्न मी फक्त अंतराच्या शेवटच्या इच्छेमुळे करतोय. अरे असं नसतं अभिराम. असंच असतंय. माझ्या बाबतीत असंच आहे. अंतराची आठवण तेव्हाच संपेल जेव्हा मी माझा शेवटचा श्वास घेईन. असं बोलू नकोस. असं कधी बोलू नकोस. हा आज बोललास, परत कधी बोलायचं नाही असं. मी हे सहन करू शकत नाही रे. मी तुला हे बघा अभिराम, मला तुला दुखवायचं नव्हतं. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मला काही तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. मला तुला नेहमी सुखी बघायचंय रे, नेहमी आनंदी बघायचं. ठीक आहे, घेतलास तू निर्णय. तू जो निर्णय घेतला तो ठीक आहे. विचार करूनच निर्णय घेतला असेल ना तू. मान्य आहे. घे तुला हवा तो निर्णय. मी ते काही किडनॅप नाही झाले. हा, मी स्वतःच्या मर्जीने त्या गाडीत बसले होते. म्हणजे तू मेहंदीच्या फंक्शन मधून खरंच मुद्दामून पळालीस? हो. आज लीला तिचा जीव धोक्यात घालून पळून गेली. तिला हे लग्न किती नकोय ते मला आज रिअलाइज झालंय. मी जर आज हे लग्न मोडलं नसतं ना, तर तुमच्या दोघींच्या हट्टामुळे मी लीलाला कायमच अडकवलं असतं. मला तिच्या आयुष्याचे डिसिजन घेण्याचा अधिकार नाहीये, म्हणून हे लग्न मोडायचा निर्णय घेतला. मी बरोबर केलं नंतर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.